प्रकरण 7वे, तांत्रिक यशोगाथा. मंगळवार 14 डिसेंबर 1971. ढाक्याभोवती जोरदार लढाई सुरू होती. लढाई कसली ती? लढाईत दोन बाजू एकमेकांविरुद्ध लढत असतात. त्या दिवशी परिस्थिती वेगळीच होती. भारतीय सैन्य हल्ला करत होते, तोफा डागत होते आणि पाकिस्तानी सैनिक जीव वाचवण्याच्या धांदलीत होते. ढाक्याच्या बाहेर तैनात करण्यात आलेली 03 ढाका इन्फंट्री पाकिस्तानी ब्रिगेड सणकून मार खात होती. अखेर या ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर कादर खान यांनी पांढरे निशाण फडकावले. भारतीय सैन्यापुढे ती ब्रिगेड शरण आली, पण तरीही जनरल नियाजींची गुर्मी काही उतरली नव्हती. ढाक्याचा सत्यानाश झाला तरी चालेल, पण अखेरच्या क्षणापर्यंत हे शहर लढवण्याचा निर्धार त्यांनी केला होता. शहरात त्यांनी 6-7 हजार सैनिकांच्या 2 ब्रिगेड आणून ठेवल्या होत्या. शिवाय बाहेरून मार खात शहरात आलेले 15 ते 20 हजार सैनिक तेथे होतेच. या बळावर ते ढाक्याचा किल्ला लढवणार होते. खरे तर त्यांना अजून अंदाजच आलेला नव्हता की ढाक्याबाहेर नेमके काय चालू होते. कसे कळणार? भारतीय सैन्य आणि मुक्तिवाहिनी यांनी सगळी संपर्क यंत्रणाच उद्ध्वस्त केली होती. ढाक्याबाहेर हे सारे घडत असतानाच नवी दिल्लीतील रॉ च्या मुख्यालयातील संदेशवहन कक्षात एक वेगळीच घटना घडत होती. ढाक्यातील रॉ च्या एजंटने पाठवलेला एक संदेश तेथे नुकताच येऊन पोहोचला होता. माहिती महत्त्वाची होती. पूर्व पाकिस्तानचे गव्हर्नर एम मलिक यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. दुपारी 12 ही बैठकीची वेळ ठरली होती. स्थळ होते ढाक्यातील गव्हर्नमेंट हाऊस. रॉ एजंटच्या माहितीनुसार बैठकीच्या कार्यक्रमपत्रिकेवर मुख्य विषय होता तो शरणागतीचा. त्यांचा निर्णय काहीही होवो, त्याची वाट पाहण्याचे काहीच कारण नव्हते. महत्त्वाची बाब ही होती की पूर्व पाकिस्तानातील महत्त्वाचे नेते एका वेळी एकाच ठिकाणी गोळा होणार होते आणि युद्ध अजूनही सुरूच होते. रॉ ने लागलीच हा संदेश लष्करी दल आणि हवाई दल यांच्या अधिकाऱ्यांकडे पाठवला. ईस्टर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ जन जेफार जेकब उर्फ जॅक जेकब यांच्याकडे तो संदेश आला. जेकब यांच्या सरेंडर ॲट ढाका या पुस्तकानुसार लष्कराने त्या बैठकीबाबतचा संदेश इंटरसेप्ट केला होता. सकाळी 9:30 वाजता कर्नल पी.सी. भल्ला यांनी त्यांना तो आणून दिला. तो वाचताच जेकब यांनी लगेच शिलांगमधील ईस्टर्न एअर कमांडचे वरिष्ठ एअर स्टाफ ऑफिसर एअर चीफ मार्शल देवाशेर यांना दूरध्वनी केला. ही बैठक सुरू असताना त्या इमारतीवर हल्ला केला तर त्याचा अनुकूल परिणाम होईल. पूर्व पाकिस्तानचे सरकार शरणागतीस तयार होईल असे त्यांना वाटले. पण हल्ला चढवण्यात एक अडचण होती. ढाक्यात 2 गव्हर्नमेंट हाऊस होती, एक जुने आणि नवे. त्यांपैकी कोणत्या इमारतीत ही बैठक होणार होती हे हवाई दलाला नक्की माहिती नव्हते. शिवाय हवाई कारवाईस उपयुक्त ठरतील असे बांगलादेशाचे नकाशेही तेव्हा उपलब्ध नव्हते. पर्यटकांसाठीच्या नकाशांवरून लक्ष्ये ठरवावी लागत असत. आता युद्धाच्या काळात त्या विमानांना पत्ता विचारत तर जाता येणार नव्हते बॉम्ब टाकायला. तेव्हा करायचे काय? येथेही रॉ उपयोगी ठरली. रॉ च्या एका अधिकाऱ्याने त्या इमारतीच्या नेमक्या खाणाखुणा व्यवस्थित सांगितल्या. आकाशातून ती कशी ओळखता येईल हे सांगितले. रॉ च्या कोड ब्रेकर्सनी पाकिस्तानी लष्कराची सांकेतिक भाषा उलगडण्यात यश मिळवले होते. पाकिस्तानी लष्कर कोणत्या वेळी काय करत होते याची सर्व खबरबात त्यांना मिळत होती. त्या सर्व माहितीच्या आधारे डिसेंबर 14 रोजी दुपारी 11:15 वाजता हाशिमपुरा आणि गुवाहाटी येथील विमानतळांवरून 6 MiG-21 आणि 2 हंटर बॉम्बर अशा 8 लढाऊ विमानांनी हवेत झेप घेतली. गव्हर्नमेंट हाऊसमध्ये बैठक सुरू झाली होती आणि अचानक आकाशातून रोंरावत आलेल्या 4 जेट विमानांनी इमारतीतील बैठकीच्या हॉलवर रॉकेट हल्ला केला. हॉल उद्ध्वस्त झाला. मध्ये थोडा वेळ गेला आणि लगेच दुसरा हवाई हल्ला सुरू झाला. मागोमाग आलेल्या 2 मिग विमानांनी आणि 2 हंटर बॉम्बरने मुख्य इमारतीचा 1/3 भाग भुईसपाट करून टाकला. त्यावेळी गव्हर्नर मलिक, मेजर जनरल राव फरमान अली आणि त्यांचे सहकारी आतच होते.
शिवाय संयुक्त राष्ट्रांचे अधिकारी जॉन केली आणि संडे ऑब्झर्व्हर चे एक पत्रकार गेविन यंग हेही त्या इमारतीतच होते. हल्ला होताच त्या सर्वांनी कसाबसा तळघराचा आसरा घेतला. बचावले ते सारे. गेविन यंग यांनी नंतर त्यांच्या वर्ल्ड अपार्ट या पुस्तकात तो अनुभव शब्दांकित केला. पहिला हल्ला होताच केली यांना भेटण्यासाठी गेविन यंग गेले. केली म्हणाले, मलिक त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांबरोबर बैठक घेत आहेत. दोघेही मग मलिक यांच्याकडे गेले. पाहतात तर काय, मलिक अतिशय घाबरलेले होते. केली यांना पाहताच त्यांनी विचारले, तुम्हाला काय वाटतं? आम्ही लगेच शरणागती पत्करावी काय? त्यावर केली काहीच बोलले नाहीत. संयुक्त राष्ट्रांना यात त्यांना आणायचे नव्हते. पण दुसरा हल्ला सुरू झाला आणि मलिक यांनी याह्या खान यांना उद्देशून आपल्या गव्हर्नर पदाचा राजीनामाच लिहून टाकला. अजून हल्ला सुरूच होता. मलिक यांनी त्यांचे बूट आणि सॉक्स काढले. बाजूच्या बाथरूममध्ये जाऊन पाय धुतले. त्या बंकरच्या जमिनीवर पांढरा हातरुमाल अंथरला आणि नमाज पढण्यास सुरुवात केली. जेकब सांगतात, पूर्व पाकिस्तानच्या शेवटच्या सरकारचा हा शेवट होता. त्याच दिवशी याह्या खान यांनी जनरल नियाझी यांना संदेश पाठवला, युद्ध थांबवा आणि आपल्या सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी जे करता येईल ते करा. एकेरी अवतरण चिन्ह. 16 डिसेंबरला पाकिस्तानने शरणागती पत्करली. भारतीय लष्कराचा त्याचे नेतृत्व करणारे सॅम माणेकशॉ, शरणागतीच्या त्या सुप्रसिद्ध छायाचित्रात दिसणारे लेफ्टनंट जनरल जगजीत सिंग अरोरा, लेफ्टनंट जनरल जेएफआर जेकब यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचा तो विजय होता. तो पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विजय होता. अत्यंत धीराने आणि खंबीरपणे त्यांनी त्या युद्धकाळात राष्ट्राचे नेतृत्व केले होते. त्यांच्या धैर्याचे, खंबीरपणाचे एक उदाहरण ईस्टर्न कमांडचे तेव्हाचे चीफ सिग्नल ऑफिसर मेजर जनरल के तिवारी यांनी सांगितले आहे. पाकिस्तान हरत असल्याचे 9 डिसेंबरला स्पष्ट झाले होते. त्या दिवशी सीआयएच्या संचालकांनी अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना त्याची कल्पना दिली. त्यानंतर पाकिस्तानच्या मदतीसाठी आणि भारतावर दबाव आणण्यासाठी बंगालच्या उपसागरात अमेरिकेची एंटरप्राइज ही युद्धनौका पाठवण्याचा निर्णय निक्सन यांनी घेतला. हा किस्सा आहे त्या संदर्भातला. त्या दिवशी नवी दिल्लीत इंदिरा गांधी यांना युद्धविषयक घडामोडींची माहिती देण्यासाठीची बैठक सुरू होती. मध्ये मोठे टेबल होते. एका बाजूला इंदिरा गांधी बसल्या होत्या. त्यांच्या एका बाजूला लष्कर प्रमुख सॅम माणेकशॉ होते. दुसऱ्या बाजूला नौदलाचे ॲडमिरल सरदारीलाल नंदा होते. तिन्ही सैन्य दलांचे स्टाफ ऑफिसर इंदिरा गांधी यांना ब्रीफ करत होते, माहिती देत होते. ते सुरू असतानाच नंदा यांच्याकडे अमेरिकी आरमाराबद्दलची माहिती आली. त्यांनी बोलणे तोडत इंदिरा गांधी यांना सांगितले, मॅडम, बंगालच्या उपसागराकडे 7वा आरमार निघाला आहे. इंदिरा यांनी ते ऐकले न ऐकल्यासारखे केले. ब्रीफिंग सुरूच राहिले. अखेर न राहवून ॲडमिरल नंदा पुन्हा म्हणाले, मॅडम, मला तुम्हाला हे सांगितलंच पाहिजे. अमेरिकेचं 7वा आरमार बंगालच्या उपसागरात येत आहे. त्यावर इंदिरा म्हणाल्या, ॲडमिरल, तुम्ही सांगितलेलं मी पहिल्यांदाच ऐकलं होतं. ब्रीफिंग सुरू ठेवा. मेजर जनरल के तिवारी सांगतात, सगळे अधिकारी असे अवाक झाले होते. पण इंदिरा गांधी यांनी अमेरिकेबद्दल दाखवलेल्या त्या तिरस्कारातून सर्वांचे नीतिधैर्य वाढले होते. त्या धैर्याचा हा विजय होता. त्याहून मोठा विजय होता तो बांगलादेशातील जनतेचा, त्यांच्या फौजांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा. आणि तसाच तो होता रॉ चे प्रमुख रामेश्वरनाथ काव, पाकिस्तान डेस्कचे प्रमुख के. शंकर नायर, सहसंचालक पी.एन. बॅनर्जी, बांगलादेशात यांना नाथबाबू म्हणत, एस्टॅब्लिशमेंट टूटूचे प्रमुख मेजर जनरल सुजानसिंह उबान अशा च्या अनेक अधिकाऱ्यांचा, गुप्तचरांचा, लढवय्यांचा. 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानने या युद्धाला सुरुवात केली. पण ती पूर्व पाकिस्तानात नाही झाली. ती झाली पश्चिम सीमेवर. तो शुक्रवार होता, मुस्लिमांचा पवित्र दिवस. तो मुहूर्त साधून सायंकाळी 5:30 वाजता पाकिस्तानी हवाईदलाने एकाच वेळी अमृतसर, पठाणकोट, श्रीनगर,
अवंतीपूर, उत्तरलाई, फरीदकोट, जोधपूर, सिरसा, हलवारा, जामनगर, चंदीगड आणि आग्रा येथील भारतीय वायुसेनेच्या तळांवर अचानक हल्ला चढवला. भारताचे हवाईदल एका फटक्यात गारद करण्याचा त्यांचा इरादा होता. त्यांच्यासमोर तेव्हा उदाहरण होते, ते इस्रायलचे. 4च वर्षांपूर्वी इस्रायली हवाई दलाच्या 400 विमानांनी इजिप्तच्या वायुसेनेच्या तळांवर एकाच वेळी हल्ला चढवून इजिप्तची हवायुद्धाची क्षमताच नष्ट केली होती. याह्या खान यांना तेच साधायचे होते. धावपट्ट्यांवर, हँगरमध्ये उभी असलेली भारतीय विमाने जमिनीवरच नष्ट करायची होती. पण ते साध्य झाले नाही. काही तळांवरील धावपट्ट्यांचे किरकोळ नुकसान झाले. बस, तेवढेच. कारण, पाकिस्तान असा हल्ला करणार असल्याचा भारतीय अधिकाऱ्यांचा अंदाज तर होताच. पण तशी माहितीही होती त्यांना. आणि ती माहिती मिळाली होती थेट याह्या खान यांच्याच कार्यालयातून. शंकर नायर हे एक गाजलेले काव बॉय आणि पाकिस्तान विशेषज्ञ. काव यांच्यानंतर रॉ च्या प्रमुखपदी नियुक्ती झाली, ती त्यांचीच. रॉ च्या स्थापनेपूर्वी ते आयबी मध्ये होते. तेव्हापासूनच त्यांनी पाकिस्तानात आपले खबऱ्यांचे, हेरांचे जाळे विणून ठेवले होते. पाकिस्तानी समाजाच्या विविध स्तरांमध्ये, त्यातही खासकरून लष्करात त्यांचे हेर होते. त्यातीलच एक हेर होता जनरल याह्या खान यांच्या कार्यालयात. नोव्हेंबर 1971 च्या अखेरच्या आठवड्यात पाकिस्तानी हवाईदल भारतीय हवाईदलाच्या पश्चिम भागातील तळांवर हल्ला करणार असल्याची खबर त्यानेच दिली. खबर पक्की होती. त्याने तारीख मात्र 1 डिसेंबर अशी कळवली होती. ही माहिती रॉ ने लागलीच वायुसेनेला दिली. त्याबरोबर वायुसेनेने आपली विमाने सुरक्षित स्थळी हलवली. योग्य ती काळजी घेतली. पण त्या दिवशी काहीच झाले नाही. दुसरा दिवसही असाच गेला. वायुसेनेच्या अधिकाऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. वायुसेनेने त्या माहितीच्या आधारे आपल्या वैमानिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला होता. त्या अवस्थेत त्यांना अजून किती काळ ठेवायचे, अशी चर्चा 3 तारखेच्या सकाळी सुरू झाली. त्यावर नायर यांनी त्यांना आणखी 24 तास थांबण्याची विनंती केली. वायुसेनेने ती विनंती मान्य केली. आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाकिस्तानी विमानांनी हल्ला चढवला. पण तो फोलच ठरला. रॉ च्या हेरामुळे भारतीय वायुसेनेची संभाव्य हानी टळली. 3 डिसेंबरच्या हल्ल्याने सुरू झालेले हे युद्ध संपले 14 डिसेंबरच्या भारतीय वायुसेनेच्या हल्ल्यामुळे. त्या हल्ल्याच्या यशामागेही रॉ ने पेरलेल्या गुप्तहेरांचा, एजंटांचा मोठा वाटा होता. बी. रमण सांगतात, रॉ आणि आयबी या दोन्ही गुप्तचर संघटनांकडून दिल्लीतील धोरणकर्त्यांना सातत्याने माहिती मिळत होतीच. तिचे प्रमाणही प्रचंड होते. हे शक्य झाले ते पूर्व पाकिस्तानातील बंगाली प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे आणि पाकिस्तानी लष्कराच्या कमजोर संपर्क यंत्रणेमुळे. रॉ च्या स्थापनेनंतर लागलीच काव यांनी एक महत्त्वाचे काम कोणते केले असेल, तर मॉनिटरिंग डिव्हिजन आणि क्रिप्टोग्राफी डिव्हिजन उभारण्याचे. पाकिस्तान आणि चीन यांचे गुप्त संदेश म्हणजे टेक्निकल इंटेलिजन्स टेकिंट मधल्यामध्ये पकडण्याचे काम या मॉनिटरिंग डिव्हिजनचे. तर ते सांकेतिक संदेश उलगडण्याचे काम क्रिप्टोग्राफी गूढसंदेश लेखन विभागाचे. या दोन्ही विभागांनी बांगलादेश मुक्तियुद्धात चांगली कामगिरी बजावली. मुळात पाकिस्तानच्या संदेशवहन यंत्रणेची सुरक्षा प्रचंड मागासलेली होती. तशात त्यांच्या लष्करी अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा. जनरल याह्या खानसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीही पूर्व पाकिस्तानातील आपल्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यासाठी साध्या दूरध्वनी संचांचा वापर करत. दूरध्वनीला स्क्रॅम्बलिंग यंत्रणा बसवावी, हा साधा खबरदारीचा उपाय. या यंत्रणेमुळे दूरध्वनीवरील बोलणे टॅप करण्याचा, चोरून ऐकण्याचा प्रयत्न जरी कोणी केला, तरी त्याला ऐकू जाते. ती फक्त खरखर बोललेले काहीच समजत नाही. पण ते वापरण्याचेही भान पाकिस्तानला नव्हते. ते रॉ च्या फायद्याचेच होते. पश्चिम पाकिस्तानातील, तसेच पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यांच्या दरम्यानचे गोपनीय संदेश रॉ चा मॉनिटरिंग विभाग अलगद टॅप करत असे. त्यांचे कोड, कूटभाषा फोडणे हा तर जणू रॉ
च्या क्रिप्टोग्राफी विभागाच्या डाव्या हाताच मळ. याचा परिणाम असा झाला की जवळजवळ रोजच्या रोज इंदिरा गांधी आणि संबंधित अधिकारी यांच्या हातात याह्या खान आणि त्यांचे अधिकारी यांच्यातील संभाषण पडत होते. याशिवाय बंगाली भाषिक सैन्य आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर गोपनीय माहिती मिळत होती. त्यातील अनेकांतून रॉ ने आपले खबरे उभे केले होते. हे काम अर्थातच केवळ युद्धकाळातील नव्हते. त्याची सुरुवात 1968 पूर्वी आयबीने केली होती. ते रॉ ने पुढे चालवले. आयबी आणि रॉ यांनी पूर्व पाकिस्तानातील अनेक सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते यांच्याशी संबंध प्रस्थापित केले होते. कौटिल्याचे तंत्र भारतीय गुप्तचर वापरतात, असे पाकिस्तानातील रॉ चे अभ्यासक म्हणतात. ते उगाच नाही. परराज्यातील क्रूर, भयभीत, लोभी आणि मानी अशा लोकांना फितूर करावे, असे कौटिल्याने सांगून ठेवलेले आहे. पाकिस्तानच्या अत्याचारांमुळे बंगाली भाषिक संतापलेले होते, घाबरलेले होते, त्यांच्या मानसन्मानाला ठेच लागलेली होती. ते स्वतःहून रॉ ला मदत करत होते. त्यांच्या माध्यमातून पूर्व पाकिस्तानातील शत्रू सैन्याच्या हालचाली, त्यांची बलस्थाने, कमजोरी हे सारे भारतीय लष्करास समजत होते. कोणत्याही गुप्तचर संस्थेकडून दोन प्रकारची गोपनीय माहिती मिळवली जाते. एक ह्युमन इंटेलिजन्स ह्युमिंट व्यक्तींकडून मिळविली जाणारी गुप्तवार्ता आणि दुसरी टेक्निकल इंटेलिजन्स टेकिंट ही तंत्रसाधनांतून मिळवली जाणारी माहिती. तिचेही विविध प्रकार आहेत. सिग्नल्स इंटेलिजन्स सिगिंट, कम्युनिकेशन्स इंटेलिजन्स कॉमिंट, इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स इलिंट, इमेजरी इंटेलिजन्स इमिंट. यात उपग्रहातून येणाऱ्या प्रतिमांतून गोपनीय माहिती मिळवली जाते. पूर्णविराम. आजच्या संगणकाच्या आणि उपग्रहांच्या युगात हेरगिरीचा हा भागही चांगलाच प्रगत झाला आहे. रॉ कडे अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी एजन्सी एवढी प्रगत, अत्याधुनिक यंत्रणा नसली तरी ही संघटनाही आता बऱ्यापैकी आधुनिक झाल्याचे दिसते. हवेतून आणि वायरमधून जे जे संदेशवहन होते त्यांवर रॉ नजर ठेवू शकते. ते टॅप करू शकते. यात अर्थातच इंटरनेटवरून होणारे संदेशवहनही आले. रॉ ने तर एकदा सी-मे केबल टॅप करण्याचाही प्रयत्न केला होता. सी-मे हे साऊथ ईस्ट एशिया, मिडल ईस्ट, वेस्टर्न युरोप याचे लघुरूप. 80च्या दशकात पश्चिम युरोप, मध्यपूर्व आणि आग्नेय आशिया यांना जोडणारी सी-मे केबल 2 समुद्रातून टाकण्यात आली होती. तिचे यश पाहून सी-मे-3 हा प्रकल्प आखण्यात आला. त्यात 92 आंतरराष्ट्रीय संदेशवहन कंपन्या सहभागी झाल्या. सन 2000 मध्ये तो पूर्ण करण्यात आला. 4 खंड आणि जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स, चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आदी 35 देशांना कवेत घेणारा हा प्रकल्प. त्या देशांत त्या केबलचे 41 लँडिंग पॉइंट आहेत. 39,000 किलोमीटर लांबीच्या त्या केबलची संदेशवहन क्षमता आहे प्रतिसेकंद 70 GB डेटा एवढी. ब्रॉडबँड सेवा, इंटरनेट, व्हिडिओ सेवा यांत या केबलमुळे क्रांतीच झाली. तर भारतातही या केबलचे 2 लँडिंग पॉइंट आहेत. एक मुंबईत आणि दुसरा कोचीमध्ये. त्याच्या देखभालीची जबाबदारी भारतात होती विदेश संचार सेवा निगम BSNL कडे. ही तेव्हा सरकारी कंपनी होती. असे असताना त्या केबलमधून जाणाऱ्या संदेशांवर नजर ठेवायची नाही, म्हणजे भलतेच. रॉ मधील एका अधिकाऱ्याने तसा विचार मांडला. त्याला BSNLने मंजुरी दिली. पण BSNLच्या कार्यालयांस अनेकदा परदेशी पाहुणे भेट देतात. तेथे रॉ चे कर्मचारी किंवा मॉनिटरिंग यंत्रे ठेवणे योग्य नाही, असे BSNLने कळवले. तेव्हा त्यावर एक उपाय काढण्यात आला की ती यंत्रसामुग्री BSNLने आपल्या पैशाने घ्यावी. नंतर रॉ त्या कंपनीला पैसे देईल. या योजनेवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर बरीच चर्चा झाली. गदारोळ झाला. असे टॅपिंग करणे हे बेकायदेशीर ठरेल, असे काहींचे मत पडले. त्याचे पुढे काय झाले,
हे अजून गुलदस्त्यात आहे. कदाचित रॉ कडून ती माहितीची खाण टॅप करण्यातही येत असेल. कदाचित नसेलही. आता तर बीएसएनएलवर भारत सरकारची मालकीही नाही. ते काहीही असो, तसा प्रयत्न झाला होता, हे मात्र नक्की आणि त्यातूनच रॉ च्या या क्षेत्रातील क्षमतांवरही प्रकाश पडतो.